तर उद्धव ठाकरे हे लालबाग चरणी आलेले आहेत। थेट दृश्य आपण बघतोय। राज ठाकरे यांच्या घरी ते 2 तास होते। बाप्पांचं दर्शन त्यांनी घेतलं आणि आता लालबाग राजाच्या दर्शनाला ते आलेले आहेत। त्याचीच ही दृश्य आहेत। त्यांच्या सोबत त्यांची पत्नी देखील आहे, त्याचबरोबर आदित्य ठाकरे देखील आहेत आणि हे सगळे आधी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील बाप्पाचं दर्शन त्यांनी घेतलं, आरती केली आणि त्यानंतर ते थेट लालबाग राजाच्या चरणी आलेले आहेत। इथे ते दर्शन घेण्यासाठी थांबलेले आहेत। सपत्नीक ते दर्शन घेण्यासाठी ते आलेत। त्याचबरोबर सोबत आदित्य ठाकरे देखील आहेत। तब्बल 2 तास त्यांची राज ठाकरे यांच्या घरी ते होते, त्यामुळे त्यानंतर राजकीय काय खलबत झाली असतील याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे। पण ते दर्शन घेण्यासाठी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले आणि त्यानंतर आता ते लालबागच्या चरणी आलेले आहेत। खरं तर सकाळपासूनच भाविकांची गर्दी लालबाग राजाच्या चरणी दिसून आली। अलोट गर्दी भाविकांची सकाळपासूनच पाहायला मिळाली। आता त्याबरोबर उद्धव ठाकरे देखील तिथे आलेले आहेत। रश्मी ठाकरे त्यांच्या सोबत आहेत, त्याचबरोबर आदित्य ठाकरे देखील आहेत। राज ठाकरे यांच्या घरी 2 तास उद्धव ठाकरे थांबलेले होते आणि त्यानंतर 10 मिनिटं त्यांच्यामध्ये आणि राज ठाकरे यांच्यामध्ये वेगळी चर्चा देखील झाली। आता ही काय नेमकी चर्चा होती ते अजूनही बाहेर आलेलं नाही आहे, गुलदस्त्यात आहेत। पण बाप्पांचं दर्शन त्यांनी घेतलं, बाप्पांची आरती त्यांनी केली, सहकुटुंब तिथे आरती करण्यात आली आणि त्यानंतर आता ते लालबाग राजाच्या चरणी दर्शनाला आलेले आहेत। खरं तर ही मोठी संधी आहे त्यांच्यासाठी, कारण की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे यांच्या बंधुभेटीसाठी अख्खा महाराष्ट्र वाट बघत होता। त्यानंतर ते बऱ्याच वेळा भेटले। उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे स्वतःहून मातोश्रीवर गेले। त्यानंतर उद्धव ठाकरे आज शिवतीर्थ हे राज ठाकरे यांच्या घरी गेले, त्यांच्या बाप्पांचं दर्शन घेतलं, त्यांच्या बाप्पांची आरती देखील केली आणि त्यानंतर आता ते थेट लालबाग राजाच्या चरणी आलेले आहेत। तिथे ते दर्शनासाठी थांबलेले आहेत। त्याची दृश्य बघू शकतो। त्यांच्या आजूबाजूला देखील मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते, पण दर्शनासाठी ते तिथे थांबलेले आहेत। लवकरच ते लालबाग राजाचं दर्शन घेणार आहेत। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत, त्यामुळे नेमकं दोन्ही भावांमध्ये काय चर्चा झाली आहे हे देखील याची देखील चर्चा आता होती आहे, कारण की 10 मिनिटं त्यांनी वेगळीच काही चर्चा केली आहे। ती आता राजकीय चर्चा होती की आणखी काही युती संदर्भामध्ये चर्चा होती हे पाहणं महत्त्वाचं आहे। 2 तास तिथे उद्धव ठाकरे थांबलेले होते, सहकुटुंब ते दर्शनाला गेलेले होते आणि त्यानंतर ते आता लालबाग राजाच्या चरणी दर्शनाला आलेले आहेत। आपण थेट जाऊयात आपले प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे। उदय, उद्धव ठाकरे सपत्नीक लालबाग राजाच्या चरणी आलेले आहेत, काय सांगशील? आपण थेट दृश्य पाहतोय लालबाग राजाच्या चरणी माथा टेकवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहेत। लालबाग राजाच्या चरणी रश्मी उद्धव ठाकरे या आता इथे पूजा करत असल्याचं आपण पाहिलेलं आहे। त्यासोबत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील आलेले आहेत। उद्धव ठाकरे संपूर्ण कुटुंबासह लालबाग राजा दर्शनाला आलेले आहेत। दरवर्षी लालबाग राजा दर्शनाला ठाकरे कुटुंब येत असतं आणि पहिल्या दिवशी विशेषतः ते येत असतात आणि लालबाग राजा असेल, गणेश गल्ली असेल, या सर्व मोठ्या गणेशोत्सव मंडळांना स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भेटी देतात आणि दर्शन देखील घेतात। आपण समोर दृश्य पाहतोय थेट लालबागच्या राजा चरणी आदित्य ठाकरे हे लीन झालेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर उद्धव ठाकरे हे देखील आता लालबागच्या राजा चरणी माथा टेकून आशीर्वाद घेत असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। काही वेळापूर्वी आपण पाहिलेलं आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बंधू राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले होते। तिथे त्यांनी सविस्तर कौटुंबिक चर्चा केल्यानंतर एक गणेशोत्सवाचा एक दर्शन घेतल्यानंतर ते आता इकडे लालबाग राजाच्या दर्शनाला आलेले आपण ही समोरची दृश्य पाहतो आहोत। लालबाग राजाच्या चरणी उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहेत, कुटुंबासह आलेले आहेत आणि समोर दर्शन घेत आहेत। आपण इथे दृश्य पाहतो। उदय, 2 तास उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी होते, त्यांच्यामध्ये काही चर्चा देखील झाली आहे। थोड्याच वेळापूर्वी प्रणालीकडून आपण जाणून घेतलं होतं की 10 मिनिटं यांच्यामध्ये वेगळी ही चर्चा झाली आहे। आता ते थेट लालबाग राजाच्या चरणी आलेले आहेत दर्शनासाठी। काय नेमकी चर्चा ही राजकीय वर्तुळामध्ये होती? आपण हे दृश्य पाहतोय कारण येणाऱ्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या दोन्ही ठाकरे बंधूंसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे त्यांचं पुढील राजकीय भवितव्य ठरवणारे आहेत। त्यातच आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि
पहिल्यांदाच म्हणजे जवळपास 20 वर्षानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी निवासस्थानी गेलेले आहेत। आज गणेशोत्सवाचा पहिला दिवस आहे, गणेश चतुर्थी आहे। गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणपती दर्शनाला राज ठाकरे यांच्या घरी उद्धव ठाकरेचं कुटुंब गेलेले आहेत आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह लालबागच्या राजाच्या दर्शनाला इथे आलेले आहेत। पुन्हा आज गणेश दर्शन सोहळा जो आहे संपूर्ण दिवसभर ठाकरे कुटुंबियांचा दिसून येतोय। मात्र त्याचबरोबर दोन्ही ठाकरे बंधू ज्या प्रकारे एकत्र आलेले आहेत त्याची चर्चा सर्व महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। निश्चितच उदय, आता नेमकं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काय होतं हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। पण आज सकाळपासूनच उद्धव ठाकरे सहकुटुंब बाप्पांच्या दर्शनासाठी निघालेले आहेत असं एकूणच चित्र दिसून येत आहे। राज ठाकरे यांच्या घरी देखील ते बाप्पांच्या दर्शनासाठी गेलेले होते। त्यानंतर त्यांनी तिथे सहकुटुंब आरती देखील केली आणि आता ते लालबागच्या चरणी आलेले आहेत। लालबागच्या चरणी ते सहकुटुंब लीन झालेत। रश्मी ठाकरे देखील त्यांच्यासोबत आहे, त्याचबरोबर आदित्य ठाकरे देखील त्यांच्यासोबत आहेत। तिथे बाप्पांच्या चरणी ते लीन झालेले आहेत। आज सकाळपासूनच बाप्पांच्या दर्शनासाठी ठाकरे कुटुंब निघालंय आणि दरवर्षीप्रमाणे लालबागच्या राजाच्या चरणी आज त्यांनी आपलं डोकं टेकवलं आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी असेल किंवा आणखी काही असेल ते मागणं त्यांनी बाप्पाकडे त्यांचं मागितलेलं आहे आणि त्याच महत्त्व या भेटीला प्राप्त होतंय। आणि त्यानंतर उद्धव ठाकरे हे थेट लालबाग राजाच्या चरणी दर्शनासाठी आलेले आपल्याला दिसले, त्याची आपण दृश्य बघितली। मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय घडामोडी सुरू आहेत, त्यामध्येच या दोन्ही भावांची बंधू भेट त्यातला चर्चेचा मुद्दा ठरतोय। या संदर्भामध्ये राजकीय वर्तुळात आता पुन्हा काही चर्चा सुरू होतील हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण आज खरं तर बाप्पांचा दिवस आहे, त्यामुळे सकाळपासूनच बाप्पांच्या दर्शनासाठी ठाकरे कुटुंब निघाल्याचं दिसलं। राज ठाकरे यांच्याकडे 1.5 दिवसाचा गणपती ठेवण्यात येतो आणि गणपतीच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे त्याचबरोबर राजकीय नेते देखील तिथे पोहोचलेले होते आणि दर्शनासाठी उद्धव ठाकरे तिथे गेलेले होते। त्यानंतर ते लालबाग राजाच्या चरणी लीन झाले, त्याची काही दृश्य आपण बघतोय। रश्मी ठाकरे त्यांच्यासोबत होत्या, त्याचबरोबर आदित्य ठाकरे देखील आहेत। लालबागच्या राजाचं त्यांनी दर्शन घेतलं, पूजा केली आणि त्यानंतर आता ते तिथून निघालेले आहेत। ही दोन्ही दृश्य आपण बघतोय। आजच्या दिवसभरातला सगळ्यात महत्त्वाचा हा फोटो आहे। उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या घरी गेलेत। काही दिवसांपूर्वी आपण बघितलं होतं की उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी राज ठाकरे हे स्वतःहून मातोश्रीवर गेले होते। उद्धव ठाकरे यांना पुष्पगुच्छ देत त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। त्यानंतर अनेक राजकीय चर्चा त्या संदर्भामध्ये झाल्या की दोघं भाऊ एकत्र येतील का, महायुती यांच्यामध्ये या दोन्ही पक्षांची युती होईल का, दोन्ही भाऊ एकत्र येतील का। त्यानंतर आजचा हा फोटो, उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी बाप्पांच्या दर्शनासाठी गेले, त्यानंतर हा फोटो समोर आला।